जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या स्टडी हब या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत मुंबई उच्च न्यायालयामध्ये जागा निघालेल्या आहे त्याबद्दल आजचा व्हिडिओ बघत आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। बघा, पद क्रमांक, पदाचे नाव आणि एकूण संख्या, एकूण किती जागा निघालेल्या आहे आणि कोणकोणत्या पोस्टसाठी जागा निघालेल्या आहे, सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। सिलेबस वगैरे संपूर्ण माहिती। तर पहिला आहे लघुलेखक उच्च श्रेणी। लघुलेखक या पदाच्या जागा आहे उच्च श्रेणी, एकूण 19 जागा आहेत। नंतर आहे दुसरं लघुलेखक निम्न श्रेणी, टोटल 56 जागा आहेत। नंतर आहे लिपिक क्लर्क, याच्या टोटल 1332 इतक्या जागा आहेत मुंबई हायकोर्टामध्ये। नंतर आहे वाहन चालक, स्टाफ कार ड्रायव्हर, ठीक आहे, वाहन चालकाच्या एकूण 37 जागा आहे। त्यानंतर आहे सिपाई, हमाल आणि फरश, यांच्या टोटल 887 जागा आहेत। अशा टोटल 2331 जागासाठी ही मुंबई हायकोर्टाची भरती निघालेली आहे। आता याच्यासाठी बघा, शैक्षणिक पात्रता काय राहील, तर पद क्रमांक 1 म्हणजे उच्च श्रेणी निम्न लेखक लघुलेखकसाठी जे आहे, ठीक आहे, लघुलेखक उच्च श्रेणीसाठी पात्रता आहे पदवीधर, कोणत्याही शाखेची पदवी आणि शॉर्ट हँड हे 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंगसुद्धा पाहिजे आहे 40 शब्द प्रति मिनिट। शॉर्ट हँड 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग हे 40 शब्द प्रति मिनिट, ठीक आहे। पद क्रमांक 2 लघुलेखक निम्न श्रेणीसाठी पात्रता आहे पदवीधर, ग्रॅज्युएशन असले पाहिजे तुम्ही। त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा शॉर्ट हँड 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट। नंतर आहे क्लर्क, पद क्रमांक 3साठी लिपिकसाठी पात्रता आहे पदवीधर, ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेमधनं। नंतर संगणकावर टायपिंग बेसिक कोर्समधील GCC किंवा TBC हा कोर्स टायपिंगमध्ये असतो, किंवा ITI इंग्रजी टायपिंग असली पाहिजे 40 शब्द प्रति मिनिट आणि सोबतच तुमचं MSCIT सुद्धा झालं असलं पाहिजे। ओके, हे लिपिक पदासाठी पात्रता आहे 40 शब्द प्रति मिनिट, GCC TBC टायपिंग असली पाहिजे आणि MSCIT असली पाहिजे आणि ग्रॅज्युएशन केलं असलं पाहिजे। नंतर आहे पद क्रमांक 4, पद क्रमांक 4साठी आहे 10वी उत्तीर्ण, ठीक आहे, मोटार चालक यांच्यासाठी आणि हलके मोटार वाहन चालनाचा परवाना असला पाहिजे तुमच्याकडे, कार ड्रायव्हिंगचं लायसन असलं पाहिजे आणि 3 वर्ष तुम्हाला त्याच्यामध्ये अनुभव असला पाहिजे कार ड्रायव्हिंगचा। नंतर आहे पद क्रमांक 5साठी म्हणजे सिपाईसाठी 7वी उत्तीर्ण एवढी पात्रता आहे, तुम्ही 7वा वर्ग पास असले पाहिजे। आता वयाची अट या ठिकाणी दिली आहे 8 डिसेंबर 2025 रोजी। मागास वर्गीयासाठी SC ST 5 वर्षाची सूट दिली आहे। पद क्रमांक 1साठी 21 ते 38 वर्ष वयाची अट, पद क्रमांक 2साठी सुद्धा 21 ते 38 वर्ष, पद क्रमांक 3साठी सुद्धा 21 ते 38 वर्ष, पद क्रमांक 4साठी 21 ते 38 वर्ष आणि पद क्रमांक 5 जे हमाल आहे, शिपाई आहे, त्यांच्यासाठी 18 ते 38 वर्ष, याच्यामध्ये 5 वर्ष जास्त राहील SC आणि ST मागासवर्गीयांना, ठीक आहे। तर याच्याबद्दलची आता आपण PDF बघूया। आता ॲडव्हर्टाइजमेंट बघा विद्यार्थी मित्रांनो, हायकोर्ट बघा, हायकोर्ट बॉम्बे, ठीक आहे। नंतर या ठिकाणी दिलं आहे नेम ऑफ द पोस्ट, इस्टॅब्लिशमेंट, टोटल नंबर ऑफ वॅकंट पोस्ट, हे सगळं दिलेलं आहे। याच्यामध्ये 4% रिझर्व फॉर पर्सनल विथ डिसॅबिलिटी, ज्यांना डिसॅबिलिटी आहे, जे अपंग आहे त्यांना 4% एवढं रिझर्व आहे। त्याच्यानंतर आहे सिलेक्ट लिस्ट, नंबर ऑफ पोस्ट, वेट लिस्ट आणि पे मॅट्रिक्स, ठीक आहे। या ठिकाणी क्लर्कसाठी
हायकोर्ट बॉम्बेमध्ये 830 जागा आहेत. नंतर बेंच ॲट नागपूर जे खंडपीठ आहे त्याच्यासाठी 166 जागा आहे. आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये 336 जागा आहेत क्लर्क पदासाठी. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे डिसॅबिलिटी अपंगत्व जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी मुंबई न्यायालयामध्ये हायकोर्टमध्ये एकूण 33 जागा आहे. नागपूर हायकोर्टमध्ये 7 जागा आणि औरंगाबाद कोर्टमध्ये 13 जागा आहेत. ठीक आहे. टोटल आहे इथे बघा 797, 159 आणि 323. वेटिंग लिस्ट असणार आहे 200. या ठिकाणी नागपूरच्या याच्यात 40 आणि औरंगाबाद कोर्टमध्ये 81. आणि पे मॅट्रिक असणार आहे विद्यार्थी मित्रांनो S10 म्हणजे 29,200 ते 92,300 रुपये इतकं तुमचं असणार आहे. प्लस अलाउन्सेस असणार आहे. ठीक आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया आताच आपण हे सगळं बघितलं. एज क्रायटेरिया काय आहे, एज लिमिट काय आहे, त्याच्यानंतर क्वालिफिकेशन पात्रता काय आहे, ते सगळंच आपण आता बघितलं आहे. आता या ठिकाणी आपण फक्त सिलेबस बघूया. ठीक आहे. सगळी माहिती आपण बघितली आहे. आणि ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात होत आहे. या फॉर्मसाठी ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात 15 डिसेंबरपासून होत आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 5/1/2026. ठीक आहे. तर आता बघा सिलेबस काय असणार आहे. या ठिकाणी बघा सिलेबस दिला आहे. गाईडलाईन्स ऑफ एक्झामिनेशन. द कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू अंडरगो फॉलोइंग सिलेक्शन प्रोसेस. अशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. पहिल्या याच्यात तुमची स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे. त्याच्यामध्ये मिनिमम 5साठी 45 मार्क तुम्हाला घ्यावे लागणार आहे. टोटल मार्क्स असणार आहे 90पैकी तुम्हाला 45% घ्यायचे आहे. 45 मार्क्स घ्यायचे आहे, टक्के नाही, 45 मार्क. ठीक आहे. 1 तास तुमचा टाईम असेल आणि ऑब्जेक्टिव्ह बेस हा पेपर असेल. मल्टिपल चॉईस 4 ऑप्शन असेल, एक त्याच्यामधनं बरोबर असेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय विचारण्यात येणार आहे तर बघा हा पॅटर्न आहे. याच्यामध्ये मराठी 10 मार्कासाठी, इंग्रजी 20 मार्कासाठी, जनरल नॉलेज 10 मार्कासाठी, जनरल इंटेलिजन्स 20 मार्कासाठी, अर्थमॅटिक म्हणजे मॅथमॅटिक हे 10 मार्कासाठी, मॅथमॅटिक्स प्लस त्याच्यात रिझनिंग येणार आणि कम्प्युटरवर सुद्धा क्वेश्चन विचारण्यात येणार आहे 10 मार्कासाठी. असं टोटल 90 मार्काचा पेपर असेल आणि 45 मार्क तुम्हाला पास होण्यासाठी या ठिकाणी घ्यावे लागेल. ठीक आहे. नंतर असणार आहे टायपिंग टेस्ट. हे कशासाठी असणार आहे, पोस्ट 1, पोस्ट 2 आणि पोस्ट 3साठी. ठीक आहे. लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी आणि लिपिक या पदासाठी ही एक्झामिनेशन असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी टायपिंग टेस्टसुद्धा होणार आहे. 20 मार्कासाठी टायपिंग टेस्ट होईल. याच्यामध्ये पासिंग मार्क कमसे कम 10 मार्क तुम्हाला पासिंग करण्यासाठी पाहिजे. टायपिंग पॅसेज कंटेन ऑफ 400 वर्ड्स. तुम्हाला एक पॅसेज दिला जाईल 400 शब्दाचा, तो तुम्हाला टाईप करायचा आहे 20 मिनटामध्ये. आणि नंतर आहे तुमचा वायवासुद्धा होणार आहे. त्याच्यामध्ये 40 मार्क असेल. ठीक आहे. तर असा हा एक्झाम पॅटर्न असेल. नंतर सिलेबस फॉर स्क्रीनिंग टेस्ट. सिलेबस असेल अशा पद्धतीने ज्याच्यामध्ये मराठी ग्रामर 10 मार्काचं विचारलं जाईल. त्याच्यामध्ये बघा ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड हे येणार आहे. इंग्लिशमध्ये काय विचारण्यात येणार आहे, स्पेलिंग, ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड्स. नंतर जनरल नॉलेजमध्ये हे सगळं क्वेश्चन 1 डेली इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स, करंट अफेअर वगैरे, हिस्ट्री, जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, संविधान हे सगळं विचारण्यात येणार आहे. मिक्स जनरल नॉलेज 10 मार्कासाठी. नंतर जनरल इंटेलिजन्स क्वेश्चन ऑफ टू टेस्ट क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट होणार आहे तुमची. म्हणजे जनरल इंटेलिजन्समध्ये ते क्वेश्चन विचारेल 20 मार्कासाठी. नंतर आहे अर्थमॅटिक, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, गुणाकार, भागाकार. ठीक आहे. पर्सेंटेज, सबट्रॅक्शन, ॲडिक्शन हे सगळं विचारणार आहे 20 मार्कासाठी. कशामध्ये, अर्थमॅटिकमध्ये. आणि कम्प्युटर रिलेटेड क्वेश्चन विचारेल 10 मार्कासाठी. असा 90 मार्काचा पेपर असेल, 1 तास टाईम असेल आणि 45 मार्क तुम्हाला घ्यावे लागतील पास होण्यासाठी. तर अशा पद्धतीने हा फॉर्म आहे, ह्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो.
15 डिसेंबरपासनं ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला सुरुवात होत आहे आणि ही त्याची साईड आहे. ठीक आहे. तसंच फॉर्म भरण्याची लिंक मी तुम्हाला आता डिस्क्रिप्शनमध्ये देतो. 15 तारीखपासून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फॉर्म कसा भरायचा मोबाईलवरच त्याचासुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे. तर तो पण व्हिडिओ तुम्ही बघा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.